नमस्कार. आपण आता आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक 52 आणि 53 पिंपळे निलक या ठिकाणी आहोत. या शाळेचं एक मॉडेल आहे पहा, की भरपूर इथं खुलं मैदान आहे, गॅलरी आहे आणि इमारतही चांगली आहे. तर हे शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा मिळण्याकरता आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या शाळेचं नामकरण आम्ही स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून प्रयत्न करून मी त्यावेळेस मागणी केली की या गावचे स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब साठे तसेच या गावचे माजी पोलीस पाटील सोपानराव इंगवले पाटील यांचं नाव या शाळेला देण्यात यावं. माननीय स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी त्या मागणीचा माझ्या विचार करून तातडीनं त्याच्यावर कार्यवाही केली. तसा महापालिकेत ठराव मंजूर करून घेतला आणि आज आपण पाहताय माजी सरपंच स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी भाऊसाहेब साठे तसेच माजी पोलीस पाटील आमचे मार्गदर्शक श्री सोपानराव इंगवले पाटील यांचं नाव या शाळेला देण्यात आलं. तसेच ह्याच शाळेतील जुने शिक्षक ज्यांनी आमच्या अगोदरची पिढी घडवली असे आदर्श शिक्षक कैलासवासी लक्ष्मणराव माने गुरुजी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आणि त्यावेळेस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक विद्यार्थी या गावचे घडवले. आज त्यांचे नातू या शाळेमध्ये शिकत आहेत. ज्यांना माने गुरुजींनी शिकवलं त्यांचे नातू म्हणजे तिसरी पिढी आज या ठिकाणी शिकत आहे. त्या माने गुरुजींचं सुद्धा नाव ह्या शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाला देण्यात यावं अशी त्यावेळेस मी विनंती केली आणि ती सुद्धा विनंती त्यावेळेस आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केली. ती विनंती मान्य झाली. महापालिकेत ठराव पास झाला आणि आज या शाळेच्या हॉलला नाव कैलासवासी लक्ष्मणराव माने गुरुजी यांचं या हॉलला नाव देण्यात आलेलं आहे. असा हा सर्व इतिहास आहे. परंतु हे बोलत असताना मला अजून एक सांगावंसं वाटतं की आज संपूर्ण या प्रभाग क्रमांक 26 मध्ये पिंपळे निलक, कसपटे वस्ती, विशाल नगर, वाकड, कावेरी नगर, वेणू नगर ह्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या शाळा मला वाटतं फक्त 2च आहेत. एक म्हणजे आपली इथली एक शाळा आणि दुसरी कसपटे वस्तीवर. विशाल नगरला शाळेचं आरक्षण आहे, कसपटे वस्तीला अजून एक शाळेचं आरक्षण आहे. परंतु ही आरक्षणं विकसित का झाली नाही हे खरं पाहता आत्मचिंतनाचा विषय आहे. आज आपण पाहतो खाजगी शाळांचं फार पेव फुटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सर्व सोयी सुविधा आणि चांगल्या दर्जाचं जर शिक्षण दिलं तर मला वाटतं या खाजगी शाळांच्या या ज्या प्रचार आणि प्रसाराला थोडा कुठेतरी पायबंद बसेल आणि त्या सुरू व्हाव्यात. त्याला आमचा विरोध नाहीये खाजगी शाळांना, परंतु सर्वसामान्यांना त्याचं शुल्क परवडत नाही. त्यामुळे आपण पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आपण सर्व सोयी सुविधा दिल्या, शाळेचं आरक्षण जर विकसित केलं तर निश्चितपणे शाळा होईल, शाळेचं मैदान मुलांना खेळायला होईल आणि त्या निमित्ताने एक चांगली पिढी घडेल आणि सर्वसामान्यांना आर्थिक बोजा सुद्धा फार उचलावा लागणार नाही. त्यामुळं ही शाळेचं आरक्षण सुद्धा विकसित होणं अत्यंत गरजेचं आहे. ही जी गॅलरी वगैरे दिसती आम्ही 2010 साली याचं 2009-2010 साली या ठिकाणी ठराव करून पास करून घेतलं. ग्राउंड चांगल्या अद्ययावत झाडं आणि त्या लावली वेळोवेळी. म्हणजे हे एक मॉडेल आहे. मला सांगण्याचं कारण काय, हे एक मॉडेल आहे. आणि या शाळेमध्ये आम्ही 2010 साली कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 7वीच्या पुढचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. कारण 7वी नंतरचं शिक्षण घेण्याकरता येथील मुलांना एकतर बाहेरच्या खाजगी शाळांमध्ये जावं लागतं आणि मग एकदम फीचा जे तफावत आहे ती परवडत नाही सर्वसामान्यांना. आणि अनेक हातावर मजुरी करणारे लोक आहेत सर्वसामान्य ज्यांना हे महागडं शिक्षण परवडत नाही खाजगी शिक्षण संस्थांचं. त्यामुळे ही शाळा खरं तर एक वरदान आहे. आणि मग ह्या शाळेमध्ये वर्गखोल्या सुद्धा उपलब्ध असताना आम्हाला वाटत होतं याच ठिकाणी माध्यमिक शिक्षण सुद्धा सुरू व्हावं. 10वी पर्यंतचं शिक्षण या शाळेमध्ये व्हावं अशी आमची तीव्र इच्छा होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ वर्षभर या ठिकाणी पुढचे वर्ग चालवले. परंतु दुर्दैव आहे काही ज्यांच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांनी हा प्रयोग हाणून पाडण्याकरता त्यावेळेस महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताला धरून तो प्रयोग सुद्धा अयशस्वी केला. परंतु आज मला आनंद वाटतोय की आज पुन्हा ते आमचे जे प्रयत्न होते त्याला कुठेतरी यश आलंय आणि आज
माध्यमिक वर्ग सुरू झालेले आहेत, त्याचा विशेष आनंद आम्हाला होतोय. 10वी पर्यंतचं शिक्षण याच ठिकाणी आता इथून पुढे मुलांना मिळेल याचा आम्हाला आनंद वाटतो. फक्त 10वी पर्यंतच नाही, तर आज मी आमच्या असा मनोदय की 12वी पर्यंतचं शिक्षण या शाळेमध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. तुमची मात्र साथ हवी. एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.